काय करने का बाबा, कैसा ही चलेगा। चलो चलो। हाँ मेरी जान। नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे व्लॉग्स। तर आज आता वाजले सकाळी 7:30 आणि आज आता आम्ही चाललो कोल्हापूरला। कशाला ते तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून। तर कोल्हापूरला जाण्याचं मागचं कारण म्हणजे दादा घेतो आहे नवीन कॅमेरा सोनीचा, तो करेक्ट करायला चाललो आहे। निघायचं होतं सकाळी 6 वाजता आणि आता वाजले 7:30, 1 तास लेट, 1 ते 1.5 तास लेट झाला आहे आणि आता आम्ही निघतो आहे। तर निघूया, जरा गाडीत बसूया। आज आपल्यासोबत आहे परेश दादा इकडे आणि इकडे सुशील आहे। आम्ही आज तिघं चाललो आहे कोल्हापूरला। हे गाईज मंडळी, आम्ही आता आहोत हातकंब्याच्या पुढे, म्हणजे झरेवाडीच्या थोडं पुढे आहे। इथे धुकं आहे ना, धुकं दाखवतो तुम्हाला 1 मिनिट। एवढा आहे ना इथे मंडळी, जसा म्हणजे असं वाटतंय की आंब्यात आल्यासारखं असं वाटतंय, एवढं प्रचंड धुकं इथे। हे बघा, दादा ड्राईव्ह करतोय। मंडळी, एका माणसाने ना सकाळी छाती ठोकून सांगितलं नव्हतं, काय झालं तरी कोल्हापुरातून येत म्हणजे जाताना येताना अजिबात झोपणार नाही। 1 मिनिट दाखवतो। विषय काय माहिती आहे? आंबा घाटात तर लवकर येण्याचं कारण म्हणजे असं होतं की धुकं बघायला भेटेल। आता आंबा घाटात एवढं ऊन आहे ना, भासतं एवढं ऊन आहे, धुकं हा विषयच नाही आंबा घाटात। हे बघा, धुकं बघायचं असेल सकाळी लवकर यायला लागतंय। आणि तुम्हाला जर आंब्यासारखं धुकं बघायचं असेल रत्नागिरी हातकंब्यात या, सेम आंब्यासारखं धुकं, सेम टू सेम। मग तुम्ही आंबा पण विसराल असं धुकं। हा बघा, हा आंबा घाट आहे। मंडळी, आम्ही आता पोहोचलोय कोल्हापुरात, किशन फोटो प्लाझाच्या इथे। दादा, काय सांगशील तू यांना, काय घ्यायला आलं? दिवाळीचे फटाके घ्यायला आले। लोकांची दिवाळी झाली आहे, आमची दिवाळी आता साजरी करतोय आम्ही। मोठा फटाका घ्यायला व्हिडिओ नक्की बघा पण। हे बघा, दिस इज मालक। नमस्कार। यस, नमस्कार। आमचं पार्सल द्या काय ते। काय मार्क 4 85 35 दोनों हो गया, 90 हो गया। नाही, ते ह्याला असंच करायला लागतं। मला अजून एक कागद दे, तुला नाव लिहून देतो, म्हणजे ते एक पार्सल साईडला होईल। बॉडी कौन सा आपका? हाँ, तो फोन किया था मैडम, ते 50 mm लेन्स तर द्या आपले कॅननचे। दाखव तो, काचेत आहे, काचेत या काचेत। वाह,
दाखवतो. हा, हेच आहे. 9,000 देना, लेके जाना. है ना. देखा एक बार. हे पण नाहीये त्याला $35. आपल्याला किती बसणार? त्याला 80 पर्यंत मिली दे. मिनी आहे ना. हा, लिहिलेलं आहे की वाचा की. तर खरेदी आता झाली सगळी आणि आता भूक तर भरपूर लागले. खरेदी म्हणजे नाही बघायला गेला तर 3 ते 4 लाखाची खरेदी झाली. आलो होतो एका कामासाठी, पण झाले आता भरपूर खरेदी झाली. आणि आता चाललोय जेवायला. जेवणाचं जरा कन्फ्युजन आहे, व्हेज नॉन व्हेज काय कसं काय ते. तर डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटतो. चला डायरेक्ट. विषय काय माहिती आहे, भूक आडच लागले आणि आता जेवणासाठी हॉटेल शोधतोय. हॉटेल 1-2 हॉटेल बघितली, हॉटेल मला भेटतच नाही पहिला. जेवण जेवण जेवण. दादा तर म्हणतो डायरेक्ट घरी, डायरेक्ट रत्नागिरीत जेवायला. काय करणे का बाबा, कैसा चलेगा. चलो चलो हाँ मेरी जान. बघूया जेवायला कुठं भेटतंय. कोल्हापुरात आलोय म्हणजे म्हटल्यावर तांबडा पांढरा रस्सा झालाच पाहिजे. आता आम्ही आलोय हॉटेलला जेवायला. तर बघूया दादा काहीतरी ऑर्डर करतोय. कोल्हापुरातलं आहे ना, कोल्हापुरातलं टॉपचं हॉटेल आहे, टॉपचं. तिथं जेवायला आलो. दादा घेऊन आलाय दादा. मोबाईलचं उद्घाटन झालंय, पाडला मोबाईल. जेवणाची थाळी आली आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला काय काय मागवलं आहे ते. हे काय आहे नाही माहिती मला. मटण, भाकरी, कांदा लिंबू, वेगळं पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अजून बाकीचं यायचं बाकी आहे. कोल्हापुरात आलात की तांबडा पांढरा रस्सा झालाच पाहिजे. आधी जेवतो मग नंतर बोलू. तर मंडळी, दुपारी जेवल्यानंतर व्लॉग करायची म्हणजे इच्छा असं नाही, झोप एवढी आली होती की मी दुपारी तिकडून निघाल्यापासून झोपून होतो गाडीत आणि व्लॉगचा एंड करायचा राहिला होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.